दशम्यांची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो. अद्याप सर्वत्र काळोख भरून राहिला होता. चांदण्या चमकत होत्या. समोर वळसे मारीत चाललेली गाडीवाट तेवढी फिक्कट अशी दिसत होती. रात्र किती आहे, किती वेळाने उजाडणार आहे याचा निश्चित अंदाज बांधता येत नव्हता. मी फार लवकर तर निघालो नाही ना, अशी शंका वरचेवर मनात येत होती. माझ्याच पावलांचा आवाज मला मोठा वाटत होता. रातकिडे किरकिरत होते. गार वारा कानाशी आवाज करत होता. बराच वेळ चालल्यामुळे अंगात एक लय भरली होती. वाट चुकण्याची भीती वाटत नव्हती, कारण यापूर्वी मी कधी बनगरवाडीला आलो नव्हतो. हे गाव कसे असेल, काय असेल, तिथली माणसे माझ्याशी कशी वागतील, तिथे गेल्यावर राहायचे कुठे, असले प्रश्न मी स्वतःलाच विचारत होतो. 2 दिवस राग रंग बघून मला परत फिरायचे होते. कायम राहायचे म्हणजे काही सामान सुमान आणायला पाहिजे होती. आज केवळ धोतर, चादर, 2 कपडे एवढेच घेऊन मी चाललो होतो. माळावरून गार झोंबरेवारे वाहू लागले. चांदण्यांचे तेज कमी झाले. धड चांदण्यांचा उजेड नाही, धड उजेडालाही नाही, अशी मधली अवस्था आली. बाभळी, तरवडासारख्या झुडपांचा ओळखू येणारा वास जाणवू लागला. वाटेवरची धूळ पायाला गार लागू लागली. बघता बघता काळोख नाहीसा झाला. दिसू लागले झाडे झुडपे, दगडगोटे यांना आकार आला. चांदण्या दिशेनाशा झाल्या. रातकिड्यांचे गाणे थांबले. झोपेतून जाग्या झालेल्या कावळ्यांची जड कावकाव ऐकू येऊ लागली. तांबडा पिवळा सूर्य माळाआडून वर आला. हिरवट प्रकाशाला पिवळी झळाली आली. बोरींच्या झुडपात बसून राहिलेल्या 7 बाया जाग्या झाल्या. शेपटी नाचवून कलकलू लागल्या. झुडपात पिसे फुलून बसलेले होले पायांवर उभे राहून आवाज टाकू लागले. कावळे भराऱ्या घेऊ लागले. माळावर वाळून पडलेले गवत सूर्याच्या पहिल्या किरणांनी उबदारले. त्याच्या खाली असलेले कीटकांचे जग जागे झाले. मुंग्या तुरतुरल्या. टोळ उड्या हाणू लागले. सरडे सरसरले. माळावर लहान गर्दी करून आत राहिलेले गुंडी किडे घसरून आत पडणाऱ्या किड्यांना पकडून खाण्यासाठी अंगावर माती घेऊन तयार राहिले. मुरमुट्याच्या बांध्यावर बसून राहिलेल्या फिरव्या झगझगीत रंगाचे भुंगे मुरमुटीची तुरट पाने खाऊ लागले. माळावरच्या बिळांतून घोरपडींनी मुंडकी बाहेर काढली. गाळाखालच्या भाग हलवीत त्या जिभेने टप्प्यात येणाऱ्या कीटकांची वाट बघू लागल्या. झाडे सोडून होले रस्त्यावर आले आणि डौलदार माना हलवीत धुळीत पडलेले गवताचे बी टिपू लागले. सपाट झालेल्या धुळीवर त्यांच्या पायांचे ठसे नक्षीकाम केल्यासारखे उठू लागले. पाठीशी असलेली पिशवी हातात घेऊन मी भराभर चालू लागलो. अनवाणी पायांनी धूळ उडू लागलो. लेहंग्याच्या फडक फडक आवाजाने वाटेवरचे होले बावरून उंच उडू लागले. लांब टांगा टाकीत मी चालत राहिलो. चालून चालून पोट खोल गेले. पिशवीतील भाकरींचा, लसणाच्या चटणीचा, सांडग्यांचा वास फार येऊ लागला. पण मी नेटाने पाय उचलीतच राहिलो. बोटांच्या फटीतून धूळ वर येत होती. पायांवर पुटे चढत होती. लेहंगा मळत होता आणि वाट लांबतच होती. आजूबाजूला पिवळ्या करड्या रंगाचे माळ पसरले होते. पहावा तिकडे उघडे माळ. अगोदर भगभगीत असलेले हे माळ उन्हाळ्यामुळे अधिक भगभगीत दिसत होते. क्वचित कुठे खोलगट भागात झाडाझुडपांचे हिरवे ठिपके होते. एरवी चोहीकडे दगडगोट्यांनी भरलेले माळ, नेपती बोराटीची, बाभळ मुरमिटीची खुरटलेली झुडपे आणि त्यामधून जाणारी धुळेने भरलेली, दगडांनी उंचावलेली, कुठे रुंद तर कुठे अरुंद अशी गाडीवाट. हळूहळू सूर्य वर चढला. पहाटे सौम्य वाटणारे माळरान रखरख करू लागले. सकाळच्या प्रहरी चाललेला पाखरांचा कलकलाट कमी झाला. क्वचित एखादी मातकट रंगाची माळ चिमणी उडून उंच बाणासारखी खाली सूर घेऊ लागली. तिने घातलेल्या उतरत्या शिळेचे उगीचच एकाकी वाटू लागले. एक बहिरा ससाना खाली बघत जमिनीबरोबर तरंगत केला आणि कोकाट्यांनी ओरडून गोंधळ केला. आता आसपास कुठे काळे कुठे तांबडे असे जमिनीचे तुकडे नांगरून पडलेले दिसत होते. न नांगरलेल्या पडीक जमिनी उन्हाच्या तडाख्याने उरल्या होत्या. पिंढरी एवढा पाय जाईल अशा भेगा जागोजाग पडल्या होत्या. या जमिनी आल्या त्या अर्थी वस्ती जवळ आली असे समजून मी वरचेवर क्षितिजाकडे बघत होतो. पण घरे दिसत नव्हती, झाडी दिसत नव्हती. ऊन टळटळीत झाले. सकाळी गार काल्यासारखे लागणारी धूळ तापली. माझ्या डोक्याभोवती बारीक माशांचा एक थवा घोंगावू लागला. त्या सतत आवाजाने वीट आला. डोक्यावरची टोपी काढून तिने तो पाठलाग करणारा घोळका
हाकलण्यासाठी मी प्रयत्न केला, पण तो गेला नाही. 100-200 माशा माझ्या डोक्याभोवती फिरत बरोबर येतच राहिल्या. हा माणूस कुठेतरी अनेक माणसे राहणाऱ्या ठिकाणी चालला आहे. त्याला दिशा बरोबर माहीत आहे. त्याच्या सोबतीने गेलो तर आपण नेमक्या ठिकाणी पोहोचणार आहोत. घाण, राड, सांडपाणी असलेल्या ठिकाणी जाणार आहोत हा समज असलेल्या माशा डोक्याभोवती घोंगावत माझ्याबरोबर येतच राहिल्या. आजूबाजूला सपाट मोकळा माळ, बाजरीची तांबडी राने आणि मध्येच गबाळे पडावे तशी पडलेली 30-35 घरे. अशी बनगरवाडी होती. बहुतेक घरांच्या भिंती मातीच्या होत्या आणि छपरे खपलीच्या काडाने शाकारलेली होती. काही थोडी घरे धाब्याची होती. हर एक घरापुढे लहान मोठे अंगण होते. सांडपाण्यावर वाढलेला लिंबारा शेवगा होता. घराच्या मागच्या बाजूला मेंढरे कोंडण्यासाठी बाभळीची काट्यांचे कूड घालून केलेले वाडे होते. कुठे भिंतीला लागून गाडीचे मोडके चाक पडले होते. सगळे नेहमीप्रमाणेच. वाडीत रस्ते असे नव्हतेच. घरे बांधून उरलेली जागा चालण्यासाठी वापरली जात होती, इतकेच. बऱ्याच घरांच्या कवाडांना कुलपे होती. 2-3 लहान मुले एका घरापुढे खेळत होती. घराच्या सावल्यात धुळीने भरलेल्या वाटांवर पडलेल्या होत्या. त्यात कुठे कुत्रे तर कुठे पांढरी काळी कोंबडी डोळे मिटून बसली होती. उजवीकडे घरे होती. त्यातून बायकांनी डोकावून बघितले. पोरे आत पळाली. थोडे पुढे गेल्यावर पटांगण लागले. लिंबाचे एक मोठे झाड लागले. त्याच्या भोवती पार होता. ती गार सावली बघताच तापलेल्या कोंबड्यासारखा जाऊन मी तिच्यात बसलो. टोपी काढली. घाम पुसला. पाय आपटून धूळ झटकली. वरच्या थंड सावलीने घाम जिरला आणि बरे वाटले. भूक लागली होती, पण पाणी कुठे आहे ते ठाऊक नव्हते. विचारावे असे कुणी आसपास दिसत नव्हते. तसेच तुकडे खावेत असा विचार मनामध्ये आला, पण भुके इतकीच तहानही लागली होती. तोंडातला ओलावा सुकून खारट चव आली होती. ती गार सावली सोडून उठावी असेही वाटेना. उंच गेलेल्या गुडघ्याभोवती हातांचा विळखा घालून मी उगीच बसून राहिलो. आसपास कसलाही आवाज नव्हता. माझ्या डोक्यावर असलेल्या एका फांदीवर कावळ्याचे जोडपे बसले होते. ते सुद्धा आवाज करीत नव्हते. जरा वेळाने मी त्याच वाटेने कोणी माणूस येताना दिसला. बरे वाटले. हा माणूस येताच त्याला हाक मारावी. आपण का आलो ते सांगावे. पाणी विचारून घ्यावे. भाकरी खावी असे मनाशी म्हणत आहे तोपर्यंत तो गडी गावात शिरला. समोर येऊन उभाही राहिला. त्याच्या डोक्याला तांबड्या रंगाचा पटका होता. अंगात गोल सदरा होता. धोत्राच्या टोकाबरोबर एक उंच भालाही त्याने हातात धरला होता. त्याचा चेहरा मोठा आणि लांबडका होता. गालाची हाडे वर आली होती. नाक सरळ होते. मिशांतले केस काळे करडे होऊन धुरकटल्यासारखे दिसत होते. मुळीच संकोच न दाखवता त्याने आपल्या तांबारल्या डोळ्यांनी मला पाहून घेतले आणि मिशांवरून बोट फिरवून धुळीत थुंक टाकली. ती मला तोंडावर आल्यासारखी वाटली. उगीच चुळबुळ करून मी हात पाय खाली सोडले आणि इकडे तिकडे बघितले. दम देताना काढावा तसा आवाज काढून त्याने मला विचारले, काय अंडीवाला आहेस का गा? त्या प्रश्नाने फटका बसल्यासारखा मी खाली बसलो. क्षणभर काय उत्तर द्यावे हे मला सुधरेना. माझ्या या लेहंग्याने मला एकदम खाली ओढले होते. सुट्ट्या आणलेल्या थैल्या घेऊन खेडोपाडी अंडी खरीदणारा मुसलमान बनवून टाकले होते. मी गडबडलो, गोंधळलो. तोंडावर ओशाळवाने हसू आले. सोडलेले पाय वर घेऊन टोपी नीट केली आणि म्हटले, नाही, मी मास्तर आहे. हा खुलासा ऐकून विचारणाऱ्याला आपण काही वावगे बोललो असे वाटले नाही. डाव्या पायावरचा भार उजव्या पायावर टाकून तो म्हणाला, मास्तर? त्याचा विश्वासच बसला नाही. मळका लेहंगा आणि रेगांचा धुवट शर्ट घातलेले हे गुडघ्या एवढं पोर मास्तर कसे असेल? लंगोटी लावून ज्याने शाळेत जावे आणि थुंकीने पाठी पुसावी अशा पोराला मास्तर म्हणेल कोण? जरी म्हणाले तरी त्याला मास्तर करील कोण? छे, काहीतरीच सांगणे. मला आपल्या लहान वयाबद्दल, धोतरकोट न घातल्याबद्दल विषाद वाटला. भाषेत जोर आणून मी म्हटले, हो, माझी 99 नेमणूक झाली आहे. आजपासून मास्तर म्हणून मी इथे रुजू झालो आहे. हातात आडवा घेतलेला भाला त्याने झेंड्यासारखा समोर टेकला आणि तुच्छतेने म्हटले, हतं काय करायचा का मास्तर? शाळा चालती कुठं हतं? पोरं हायती कुठं वाडीत? सरकारला काय ठावं नाही वय? रेक्कामा फाजीलपणा. आणि फटका नीट खोचीत तो निघूनही गेला. जाता जाता पुन्हा एक वार धुळीत थुंकला
अरुंद गलीतून तो जाईपर्यंत मला तिकडे बघत राहण्याचे धैर्य झाले नाही. मी फार ओशाळलो. शाळेत फाटकी चड्डी घालून जाताना जसे मेल्याहून मेले व्हायचे तसे झाले. तेवढ्या एकाच प्रसंगाने माझे धैर्य, उमेद, उत्साह वितळून टाकला. असेच माघारी जावे आणि या नोकरीचा राजीनामा द्यावा हे आपल्याला जमणार नाही. इथे शाळा भरणार नाही, मुले येणार नाहीत, मास्तराचा, शाळेचा, शिक्षणाचा इथे काही उपयोग नाही असे मला वाटू लागले आणि उदासवाना चेहरा करून मी लिंबाच्या पारावर बसून राहिलो. मघा लागलेल्या तहानेचा, भुकेचा काही वेळ मला विसर पडला. तोंडात तळपणाऱ्या या गावात यावेळी मी कशाला आलो असे वाटून मला फार एकाकी वाटू लागले. आणि मग मिशा पांढरे झालेले एक म्हातारा हातातली काठी टेकीत रानाकडून आला. त्याने भुवयासुद्धा पांढऱ्या झाल्या होत्या. खांद्यावरचे जाडजूड कांबळे त्याने रुपयाचे कडे असलेल्या हातांनी बळकट धरले होते. जोड्यांतले पाय ओढीत ओढीत तो आला. माझ्यापुढे थांबला. कपाळावर हात घेऊन त्याने मला न्याहाळले. खानाखुना पटण्यासाठी चुकले मेंढरू न्याहाळावे तसे न्याहाळले. म्हटले, हत का बसला रे बाळा? मी म्हणालो, मी मास्तर आहे, आजपासून माझी नेमणूक इथं झाली आहे. अरे मग मास्तर असून हत का बसतोस? साळत बस. म्हाताऱ्याच्या या बोलण्याने मला थोडा धीर आला. मघाच्या भालाईतासारखा हा नाही असे वाटले. मला शाळेची इमारत कुठं आहे तेही ठाऊक नाही. यावर समोरच्या लांब लचक चावडीकडे हातातली काठी धरून म्हातारा म्हणाला, ती नव्ह का शाळा? चावडीतली 2 खण शाळाचं. ही जा बस तत. एकट्या बसून काय करू? पोरं कुठं आहेत? पोरं गेली का शेरडा माग? पर येत्याली काय रानातच राहत्यात? पर शाळा भरण्या इतकी आहेत तरी का? आहेत, बक्कळ आहेत. अन हुत्याल की दर साल 10-20 लगीन उभं राहतंय. पोरं हुत्याल, तू शिकवायचं काम कर म्हणजे झालं. त्या बोलण्याचे हसू आले. पाराखाली उडी टाकून मी पिशवी घेतली आणि म्हटलं, मला पाणी कुठं आहे ते सांगा, म्हणजे जेवण करीन. भाकरी आणल्यात बरोबर. म्हातारा म्हणाला, पाण्याची वरड आहे का गावाडीला? उन्हाळ्यात पार वाळवणं होतं. एक हेळ हाय, तो तिकडे बघ. मी गल्लीतून समोर पाहिले. गावाबाहेर दगड चुन्याने बांधलेला हेळ दिसला. आमच्या धनगरांचं पाणी चालत असेल तर बघ, देतो. मी म्हणालो, न चालायला काय झालं, पण तांब्या मिळाला तर मी घेऊन येईन. पण म्हाताऱ्याने तिथे उभ्या राहिल्याच हाक मारली, अगं ये अंजे, पाण्याचा तांब्या आण भरून. मास्तर आला. लांब गल्लीतून एक घरातून कोणीसे बाई माणूस डोकावले. म्हाताऱ्याने परत ओरडून तेच सांगितले आणि मग आम्ही दोघेही शाळेपाशी आलो. तालुक्याच्या मास्तरांनी माझ्यापाशी चावी दिली होती. ते म्हणाले होते, चार्ज देण्यासारखं काही काम नाही. पोरच नाही तिथं तर शाळा कसली? ही चावी घेऊन जा आणि चार्ज दिला म्हणून मी रिपोर्ट करतो. कुलूप काढून मी शाळा उघडली. कुबट भपकारा आला. खालची उंच सकल जमीन खणखणली होती. धुळीने आणि चिमण्यांच्या पांढऱ्या विष्ठेने भरून गेली होती. खांद्यावरचे घोंगडे काढून म्हाताऱ्याने त्यानेच तो कचरा लोटला. तो आम्हा दोघांच्याही अंगावर आला. त्या खाटाने मला ठसका लागला. थोडीशी जागा स्वच्छ झाल्यावर त्यावर म्हाताऱ्याने घोंगडे टाकले. अंथरले नाही, तसेच आपले टाकले आणि म्हटले, बस. आणि मग हात खाली टेकून तोही बसला. काठी बाजूला आडवी ठेवीत म्हणाला, हा सोड भाकरी, पाणी आणील आत्ता पोरगी. मी पिशवी घेतली. जुन्या धोत्राच्या फडक्यात बांधलेल्या भाकरी सोडल्या. तुम्ही खाता का बाबा? आपला सुरकुतला चेहरा हसरा करून म्हातारा म्हणाला, आम्ही आत्ता पातूर राहतो होय. 2 बार होऊन 3रा वखत आला, खातू. मला थोडे संकोचल्यासारखे झाले, पण भूक संकोचाला जुमानणारी नव्हती. कुणीतरी एक काळीभोर पोरगी आली. बाहेरूनच तिने उंबऱ्यात पाण्याचा तांब्या ठेवला आणि माझ्याकडे थोडे बघून ती निघून गेली. एक गुडघा उभा करून बसलेला म्हातारा कमरेची तंबाखूची पिशवी काढून तीत बोटे घालू लागला. भुकेला पोटी मी भराभर घास घेत राहिलो. घेता घेता त्या म्हाताऱ्याकडे पाहू लागलो. डोक्याचे मुंडासे सोडले, अर्धे धोतर सोडले तर त्याच्या अंगावर काही नव्हते. ज्या मातीत तो दिवसभर मेंढरांमागे हिंडत असेल त्या मातीप्रमाणे, त्या मेंढराप्रमाणे त्याचाही रंग काळाभोर होता. अंगकाठी सडसडीत होती. उघड्या पायांवर झाडे झुडपे लागून पांढरे धोट फरकाटे उठले होते आणि म्हातारा पार पिकला होता. कबुतराच्या पिसाऱ्यासारखा भुवया, पांढऱ्या धोट भरघोस मिशा,
बोट बोट वाढलेली पांढरी दाढी आणि छातीवरचे पांढरे कुरळे केस. वयाचा अंदाज बांधणे कठीण होते, पण म्हातारा पार थकला होता. चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे होते. हातापायावरच्या शिरा फुगल्या होत्या, जागजागी गाठाळल्या होत्या. तमाखू गालात धरून पिशवी नीट बांधता बांधता त्याने विचारले, गाव कुठशिक तुझं? मी म्हणालो, आहे इथं जवळच विभूतवाडी. तिथला कोण तू? मी जरूर ती माहिती सांगितली. त्याने कुणाकुणाची ओळख सांगितली. मग तू आमच्यापैकीच आहेस असे म्हणून माझ्या पाठीवर हात टाकला आणि थुंकायला यावे म्हणून तो बसल्या बसल्याच उंबऱ्यापाशी सरकला. मला पुष्कळच धीर आला. या धनगरी वाड्यात मी अगदीच एकाकी नाही. जवळ येऊन बोलणारे, आपुलकी दाखवणारे कोणीतरी आहे. अशीच 10-5 माणसे निघाली तरी मला इथे राहणे सुसह्य होईल असे वाटले. जरा वेळाने निरोप घेऊन म्हातारा रानात निघून गेला. मी एकटा उरलो. शाळेच्या तुळयांवरून पूर्वीच्या मास्तरांनी निरनिराळ्या म्हणी खडूने लिहिल्या होत्या. पूर्व पश्चिम दिशांना त्या त्या नावाच्या रंगीत पाट्या डकवल्या होत्या. आड्याला शेराची एक फांदी टांगली होती. तिच्यावर चिलटांचे पुंजके बसून राहिले होते. किलचांतून जागा मिळेल त्या ठिकाणी चिमण्यांनी घरटी केली होती. त्यातून वाखाचे दोर चिंध्या लोंबत होत्या. इथे तिथे फडफडून चिमण्या चिवचिवीत होत्या. एक टेबल, एक खुर्ची, फळा हे साहित्य होते. टेबलाला लागून लाकडी पेटी होती. ती उघडून बघितली. फळा पुसायचे फडके, रूळ, जुने रजिस्टर, हजेरी बुक, खडूची रिकामी बाक्से, दौत, टाक, सटर नि फटर. पिशवीतून आणलेली चादर काढून खाली अंथरली आणि चिलाटांचा कहार वाचवण्यासाठी डोक्यावर धोतर घेऊन पडलो. असे एकाकी पडणे काही नवीन नव्हते, पण माणूस काणूस नसलेल्या, उन्हाने तळतळणाऱ्या गावाने, त्या रिकाम्या शाळेने मी जास्तच एकाकी झालो. चिमण्या ओरडत होत्या. एखादी चिमणी चिवचिवली म्हणजे ऐकायला बरे वाटते, पण 10-5 चिमण्या सारख्या ओरडू लागल्या, फडफडू लागल्या तर नको नको होते. पण त्यावर उपाय नव्हता. दार बंद केले तरी भिंतीवरून आत वाट होती. डोळे मोठून मी पडलो. चालण्याचे श्रम, जेवण, सावली यामुळे गुडूप झोपून गेलो. त्या गडद झोपेतून जागा झालो. पडल्या पडल्याच उघड्या दारातून मी समोर बघितले तेव्हा दिवस पार मावळून गेला होता आणि रानातून परत येणाऱ्या मेंढरांचा गलगा ऐकू येत होता. मी फार वेळ झोपी गेलो होतो आणि अद्यापही उठावे असे वाटत नव्हते, कारण माझे पाय विलक्षण दुखत होते. दोन्ही हात डोक्याखाली घेऊन तुळयांकडे बघत काही वेळ मी पडून राहिलो. बाहेर मेंढरांचा गलगा सारखा वाढत होता. मेंढक्यांनी घातलेल्या उंच आरोळ्या लांबून जवळून ऐकू येत होत्या. धनगरी कुत्री भुंकत होती, कोंबडे आरवत होते, माणसे बोलत होती आणि चिमण्या, कावळे गोंधळ करीत होते. मघा दुपारी निर्जीव वाटणारं गाव एकदम जिवंत झाले होते. विलक्षण जोमाने हालू लागले होते. मी बाहेर आलो. पटांगणात येऊन उभा राहिलो. ज्या वाटेने मी आलो तो भलाईत आला आणि तो म्हातारा आला. त्या सर्व वाटा येणाऱ्या मेंढरांनी भरून गेल्या होत्या. खाली माना घालून ती जनावरे भराभर चालत होती. त्यांच्या पायांचा दबका आवाज येत होता. धूळ उडत होती. धुळीवर शेकडो खूर उडत होते आणि धोतर खोचलेलं काळेभोर धनगर खांद्यावर आडवी काठी टाकून तोंडाने चमत्कारिक आवाज करीत त्यांच्या मागून येत होते. त्या मेंढरांच्या लोंड्यातून शेरडे होती, केसाळ कुत्री होती. पश्चिमेकडे तांबडे भडक झाले होते. पूर्वेकडे वारा वाहत होता. पांढऱ्या ढगांचे लहान सहान पुंजके तांबड्या पश्चिमेकडून निळ्या काळ्या पूर्वेकडे पसरले होते. जमिनीप्रमाणे आभाळातही पांढरी मेंढरे वाडग्याकडे चालली होती. लेकरूवाळ्या मेंढ्या धावत धावत आल्या. 8-10 दिवसांची त्यांची पोरेढोरी राहिली होती. ती ढांगोळ्या पायांवर शरीरे तोलीत चालू लागली. पाताळ गुलाबी जिवा बाहेर काढून कातर आवाजात ओरडू लागली. मेंढरांचा घोळका आल्याबरोबर कासेत दुरून ढुशा देऊ लागली. घरोघरी रानातून परत आलेल्या धनगरींनी चुली पेटवल्या. काडाच्या छपरांतून त्यांचा धूर आभाळात चढू लागला. मेंढके, मेंढरे कोंडाण्याच्या खटपटीस लागले. बघता बघता गर्द काळोख झाला. मेंढरांचा गलगा, कावळे, चिमण्यांची गजबज, माणसांच्या हाळ्या सारे विसरून गेले. शाळेबाहेरच्या जोत्यावर पाय खाली सोडून मी बसून राहिलो. वर चांदण्या चमकत होत्या. खाली दिवे लुकलुकत होते. वाऱ्याच्या थंड झुळका येत होत्या. कुणीतरी अंधारातून आले आणि समोर एका बाजूला असलेल्या मारुतीच्या लहान देवळात दिवा लावून गेले.
त्या उजेडात जाऊन भाकरी खावी आणि पोरीने दिलेल्या पाण्यातले उरलेले पाणी प्यावे असा विचार मनात आला. पण शरीराने अंमलात आणला नाही. खांबाच्या तळखड्याला टेकून मी त्या अंधाराकडे बघून बसूनच राहिलो. आता इथून पुढे 3 वर्ष माझं गाव हेच होते. इथेच मला राहायचे होते. या मंडळीत मिसळायचे होते. त्यांचा विश्वास, प्रेम मिळवायचे होते. प्रतिष्ठा मिळवायची होती. आणि हे सारे करता करता उखणून उकिरडा झालेली, चिमण्यांच्या विष्ठेने आणि चिलटांच्या वासाने भरलेली ती शाळा नावारूपाला आणायची होती. पोरे जमवायची, त्यांना शाळेची गोडी लावायची, आपण गावात राहायचे आणि प्रतिष्ठा मिळवायची. या सर्वाला मोठी आडकाठी म्हणजे माझे पोर सौदा वय आणि किरकोळ अंगकाठी. आणि हे असं आडमुठे गाव जिथे आजपर्यंत 10-5 मुले कधी नियमित शाळेत आली नाहीत, ते गाव कसं जमणार, हे कसे निभवणार. समोर पाय वाजले. मारुतीच्या देवळातल्या दिव्यांचा मंद पिवळा तांबडा उजेड बाहेर आला होता. त्यांच्या पार्श्वभूमीवर कुणी काळी आकृती दिसली. मला अंधारात काहीही दिसत नव्हते. केवळ कुणीतरी जवळ आले एवढेच दिसले. मी थोडा ठसकलो. कोण मास्तर बसले काय? मी म्हातार बाबाचा आवाज ओळखला. होय, या. भाकरी खाल्लीस का? नाही, खाईन आता. हे दूध आणले बघ शेरडाचं. जोत्यावर भांडे ठेवल्याचा आवाज मी ऐकला. त्या दिशेने पुढे हात केला तेव्हा हाताला भांडे लागले. दरम्यान आणखी कुणी अंधारातून आले आणि खाकरून खोकरून पायरीवर बसले. म्हाताऱ्याने विचारले, कोण आहे? मी हो, कारभारी आनंदा. हा, आले का? मास्तर अंधारात बसलाय. घराकडे जाऊन चिमणी तरी आण जा. कोण मास्तर? म्हाताऱ्याला सुरुवातीपासून सगळे सांगावे लागले. कोण मास्तर? कशासाठी आलाय? केव्हा आलाय? कुठला? कुणाचा? या सर्वांची उत्तरे कारभाऱ्याने दिली. आनंदाने ऐकून घेतली आणि मग तो चिमणी आणण्यासाठी निघून गेला. तांब्या भाडे, दिवा, अंथरूण वस्तू अतिशय आवश्यक होत्या. त्या मी येतानाच आणायला पाहिजे होत्या, पण ध्यानी आले नाही. आनंदारामोशी चिमणी आणण्यासाठी निघून गेला. तो माघारी येईपर्यंत आणखी 10-12 माणसे आली आणि घोंगडी टाकून खाली धुळीतच बसून राहिली. एकमेकांच्या बोलण्यावरूनच त्यांनी ओळखी पटल्या. कुणाचे तरी मेंढरू लांडग्याने मारले होते, त्याविषयी तपशील पुरवले. ती लांडग्यांची मादी कुठल्याशा तालीत व्याली आहे. तिची छावणी आहे तिथं आहे. रात्री जाऊन मारली तर कहार चुकेल असे बोलले गेले. कुणीतरी त्याची चेष्टा केली. जनावर असे सापडणे शक्य नाही, ते नेहमी फिरते असते असे त्याचे मत पडले. आणि हे सर्व झाल्यावर कुणा माणसाने बातमी आणली की ते मेंढरू लांडग्याने नाही, कुत्र्यानेच मारले. ते कुत्रे अमक्या तमक्याचे आहे आणि ही घटना अमक्या तमक्याने बघितली. फेट्याचा शेव आडवा धरून आनंदारामोशी चिमणी घेऊन आला. त्या उजेडात 12पेक्षाही अधिक माणसे धुळीत बसल्याचे माझ्या ध्यानी आले. बहुतेक सर्वांच्या अंगात अंगरखे नव्हते. बहुतेक सर्वांपाशी जाड घोंगड्या होत्या. कुणी त्या बोळा करून खाली टेकायला घेतलेल्या होत्या, तर कुणी अंगावर टाकल्या होत्या. क्वचित एखाद दुसरा खोळ घेऊन बसला होता. शाळेत जाऊन आनंदाने आणलेल्या चिमणीच्या उजेडात मी खाऊन घेतले आणि बाहेर आलो. कारभाऱ्यांनी विचारले, खाल्ली भाकरी? मी म्हणालो, हां. खाकऱ्या खोकऱ्यावरून अद्यापही सभा बसून होती हे कळले. एक वार आतील चिमणी बाहेर आणावी असे वाटले, पण ती वाऱ्याने राहिली नसती आणि माझ्याशिवाय कुणालाही त्याची जरुरीही वाटली नाही. माझ्या शेजारी बसलेला आणि बाळा म्हणून माझ्याशी बोलणारा हा पिकला म्हातारा गावचा कारभारी आहे हे मला ह्या वेळेपर्यंत जाणवले होते. लोक त्याचा उल्लेख कारभारी म्हणून करीत होते. काही वेळाने न दिसणाऱ्या सभेला उद्देशून कारभारी म्हातारा म्हणाला, अरे मास्तर आलाय, पोरासनी धाडा उद्यापासनं शाळेत. कोणीतरी खाकरून थुंकले. हलक्या आवाजात शेजाऱ्यांशी बोलल्यासारखे कोणी बोलले, कुठं आहेत गावाला पोरं? म्हातारा आवाज चढून म्हणाला, मग काय वांजोटाच आहे का गाव? तसं नाही, पर शाळेत यायला मोकळं असं पोर हाय कुठं? एक सुदीक नाही, सगळी कामातच आहेत म्हण की. नाही, पर मेंढरामागं शेरडामागं जात्यात हो, रिकामं कोण आहे? क्षणभर उलटसुलट प्रश्नांचा आणि उत्तरांचा गलगा वाढला. मग मी म्हणालो, 6 वर्षांपुढची मुलं शेरडांमागं जातात? ती एकटी जातात का? कुठली जात्यात? रानमाळात हिंडत्यात थोरल्या भावामागं. लहानगी असली की 2-3 मिळून शेरडामागं जातात. मग अशी मुलं असतील
ती पाठवा. ज्यांना लिहायला वाचायला आलं तर काही तोटा होणार नाही, झाला तर फायदाच होईल. लांबून तमाखूने कमावलेला आवाज आला आणि त्याला पोटाला गा. मला क्षणभर उत्तर सुचले नाही. मुले शाळेत आली तर त्यांना पोटाला कुणी घालावे कसा हा प्रश्न मला कधी पडला नव्हता. लहान मुलांना आईबाप मिळून खाऊ घालतात अशी माझी समजूत होती, पण म्हाताऱ्याने परस्पर उत्तर दिले. तो म्हणाला, पोटानं मरू लागली तर माझ्या घरी ये, जोंधळे घालेन तुला पायलीवर. बायलीच्या त्या कामात तिरकसोबा आहेच तुमचा. चांगली पंत सरकारनं शाळा दिली, मास्तर दिला, तर शिकाय काय जातंय रे तुमचं. मग मात्र सर्वांनी सूर बदलला. पोरे कुणाकुणाला पाठवता येतील त्याची चर्चा झाली. आमचा सदा येईल, आमचा म्हादा येईल, तुमचा तुका येईल, ह्यांचा सखा येईल असे करता करता 10-12 मुले जमली. कारभारी म्हणाला, झालं का मास्तर तुझ्या मनासारखं, लाग उद्यापासून उद्योगाला. शेवटी चर्चेचा शेवट असा झाला. दरम्यान कुणी घरी जाऊन आले होते. मंडळी आता जातील मग जातील म्हणून मी बसलो होतो, पण इकडच्या तिकडच्या कथा निघाल्या. पाऊस पाणी, कुरण, मेंढरं, माझे कसे तुझे कसे हे सुरू झाले. मी हलकेच कारभाऱ्याला म्हणालो, बरं आहे, मी पडू का. हां पड, पोरं येत्याल सकाळी, काळजी नको. आत जाऊन चादर अंथरली आणि धोतर पांघरून पडलो. चिमणीला निरोप दिला. बाहेर बोलणे चाललीच होती. माझा डोळा लागला. मध्येच जागा झालो तेव्हा बाहेर चांद उगवला होता आणि मंडळींपैकी कुणी चावडीत तर कुणी त्या पटांगणात बसल्या जागीच घोंगडे खालीवर करून घेऊन मुरगाळली होती. आकाश निरभ्र होते आणि सुरेख चांदणे पडले होते. बाहेर मी बराच वेळ उभा राहिलो. समोर गावाच्या कडेला 2 बुटकी छपरे होती. त्यांच्या सावल्या पडल्या होत्या. मधल्या बोळातून पलीकडच्या दगडांचा खिळगा दिसत होता आणि त्या पलीकडे मोकळे रान होते. लांबच लांब पसरलेले रान, दूर फिकट दिसणारी झुडपे आणि जिथेच मी उन्हाचा येऊन बसलो ते लिंबाचे झाड उभे होते. त्याच्या वरच्या टोकाला 4 पांढरे शुभ्र बगळे स्तब्ध बसले होते.